महाशिवरात्रीच्या दिवशी झाडं लावण्याचं जोरदार काम चाललेलं आहे. किती झाडं लावतोय आज आपण? 25 प्लस झाडं ह्या शिव मंदिराच्या बाजूलाच लावलेली आहेत, जे गार्डन बनवतंय ते शिवशंभो गार्डन मध्ये. आणि हे शेळके साहेबांच्या हस्ते लावलं जात आहे. शेळके साहेब, शेळके तुमचं नाव सांगा. शेळके साहेब गोटीराम शेळके. परत एकदा. गोटीराम शेळके. हा, सुरुवात पहाडावर डोंगरावर झाडं लावण्याची सुरुवात यांनी केलेली आहे. तुझ्या तिकडच लूज दिसते. हे अरुण साहेब, हे प्रशांत साहेब. तो नाव सांगा प्रत्येक आपलं. उजगरे. पूर्ण नाव. मधुकर उजगरे. हा, तुमचं अँकर अनु प्रशांत साहेब आणि हातीसकर साहेब. महाशिवरात्री 26. तो जाऊ दे, ते जाऊ दे त्याला. तो दगड काढला मोठा खड्डा निर्माण. यस, युवा पिढी पण यासोबत आहे. काय नाव तुझं? शुभम किसन बोराटे. हा, हे आमच्या बोराटे साहेबांचा मुलगा आहे, शुभम किसन बोराटे. तो लहान लहानपणापासून. किती वर्षापासून करतो रे बाबा? 7वी 8वी पासून हा येतोय. यंग 13 वयाच्या 13व्या पासून येतोय. आता काय इंजिनिअरिंगला आहे. 2013 पासून येतोय. तुझं वय किती होतं त्यावेळी? त्यावेळी तो 7वीला होता. 7 आणि 5 12 13 वर्षाचा. 4थी 5वीला. येस, शेळके साहेब स्वतः खड्डा खणतायत. महाशिवरात्रीच्या दिवशी वृक्षारोपण आदई डोंगरावर पनवेलच्या इथे. खाली जो नंबर येतोय त्यात कॉल करा आणि तुम्ही पण ह्या निसर्ग कामात सहभागी व्हा. अँकर बोला. अँकर अनुप. हे फणसाचं झाड लावलं जात आहे. आज फणसाची झाडं लावली जात आहेत. हे शिव मंदिर, त्याच पुढे पॉन्ड बांधलेला आहे, बंधारा बांधलेला, त्यात मुलं स्नान करतायत. त्याचा पण व्हिडिओ पण पाहणार आहोत. बघितले ते असे मजबूतच बघितले. हे किसन बोराटे साहेब, आर्मी एक्स रिटायर, त्यांचा मुलगा. चला लावा. चला सगळ्यांनी टाळ्या वाजूया. ठेवा वरचा वरचं कवर वर खर्च काढावं लागेल. मुळी मोठी त्याचीच आहे. पिशवी फाडा बरोबर निघेल ते. गवत काढलेलं आहे, पिशवी फाडत आहेत. आणि हे झाड मोठं करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. हिरवई ग्रुप, निसर्गप्रेमी ग्रुप, 10-15 ग्रुप इथं येतात. पतंजली ग्रुप, त्या सर्वांची. आणि तुम्ही जो ग्रुप बनवाल त्या 10-15 ग्रुप मिळून सगळे काम करतात. 500-600 लोक इथे येतात. तुम्हीही या आणि ह्या 1000 झाडांना 10,000 झाडं करण्यासाठी मदत करा. म्हणजे हा पूर्ण डोंगर हिरवा होऊन जाईल. ओरिजिनल माती असते ना, ती महत्वाची असते. चला सगळ्यांनी टाळ्या वाजवूया जोरात. धन्यवाद शेळके साहेब. वरून घे. वरून धन्यवाद. आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ ज्यादा लोकांपर्यंत पोहोचवा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस केलं नसेल तर बेल आयकॉन प्रेस करा. ज्यावेळी मी नवीन व्हिडिओ बनवू त्यावेळी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.